हे पहा आज मी मुख्यमंत्री महोदय भेट घेतली आणि त्यांना त्यांच्याकडे मागणी केली की सराटेंची जी याचिका जी आहे ती ओबीसीच्या विरोधातली याचिका जी केलेली आहे की ओबीसीचं आरक्षण जे आहे ते घटनात्मक नाही आहे, ते बेकायदेशीर आहे, फक्त GR काढून घेतलेलं आहे आणि त्याला मोठं आव्हान त्यांनी दिलेलं आहे. ती जी याचिका जी आहे त्याच्यामध्ये AG आणि ओबीसीचे नेते आणि ओबीसीचे संघटना यांच्यामध्ये समन्वय साधण्यासाठी एक तज्ज्ञांची समिती जी आहे ती समिती नेमण्याची मागणी आज मी मुख्यमंत्री महोदयाकडे केलेली आहे आणि त्या समिती अशा समिती नेमण्याची सुद्धा सूचना ज्या आहेत आज त्यांनी त्यांच्या विभागाला दिलेल्या आहेत आणि लवकरच अशी समिती स्थापन केली जाईल जेणेकरून AG कडून काय म्हणणं मांडलं जात आहे, कशा प्रकारे म्हणणं मांडलं आहे, त्यांना इनपुट्स जे द्यायचे असेल आमच्याकडून ते देण्यासाठी ही तज्ज्ञ समिती काम करेल आणि ही तज्ज्ञ समिती गठीत करण्याच्या सूचना आज मुख्यमंत्री महोदयांनी आज दिलेल्या आहेत. त्याचप्रमाणे या ठिकाणी हे ज्या याचिका ज्या आहेत या याचिका ज्या आहेत अगदी पूर्ण ताकदीनिशी आम्ही ओबीसी संघटना म्हणून त्या ठिकाणी आम्ही कोर्टामध्ये त्याला प्रति आव्हान आम्ही देणार आहोत. त्यांनी धनगरांचं आरक्षणसुद्धा त्यांनी चॅलेंज केलेलं आहे, त्यांनी वंजारांचं आरक्षण चॅलेंज केलेलं आहे. त्यामुळे तिथंसुद्धा आमच्या इंटरव्ह्यूनिंग याचिका ज्या आहेत त्या याचिका आमच्या त्या ठिकाणी येणार आहेत.